विद्यार्थी मित्रांनो, कविता 16वी चुलीवरची खीर. निर्मला देशपांडे कवयित्री आहेत. तर याचा अर्थ आपण समजून घेऊयात नेमकं काय आहे, आणि याची चाल लावून मी तुम्हाला कविता पाठवलेली आहे, ती तुम्ही नंतर पाठ करायची. बघा, चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली. एक दिवशी काय झालं, चुलीवरच्या पातेल्यात खीर होती आणि बाजूला कढईत पुरी तळली जात होती. मग एकदा काय झालं, चुलीवरची खीर पुरीला हसली. कढईतील पुरी मग गुरफटून बसली. तर ते पाहून खीर आपल्याला हसली हे पाहून कढईतली पुरी रुसून बसली. गुरफटून बसली म्हणजे काय, रुसून बसली. काही केल्या खुलेना जरासुद्धा फुलेना. काही केल्यासुद्धा ती खुलत नव्हती, ऐकत नव्हती किंवा फुलत नव्हती. झाऱ्याने टोचलं तेही तिला बोचलं. झाऱ्याने पुरीला टोचून पाहिलं तेव्हाही तिला राग आला. बघा, काय, पुरी रुसलेली होती, तेही तिला बोचलं, मनाला लागलं. अशी थट्टा पुरीच्या काळजाला ढसली. खिरीने केलेली मस्करी पुरीच्या मनाला लागली व तिला खूप वाईट वाटलं. पुरी झाली लाल, तिचे फुगले गाल. पुरी रागाने का लाल झाली? रागाने ती लाल झाली आणि तिचे गाल फुगले. तिने आपले गाल फुगवले. मन आले भरू, डोळे लागले झरू. तिचे मन दुःखी झाले आणि तिला रडू आले. डोळे झरू लागणे म्हणजे रडू येणे. आपल्याला ज्यावेळी आपण रडतो त्यावेळी आपल्या डोळ्यातून अश्रू वाहतात. मग तिथून उठून तरातरा ताटात जाऊन बसली. मग रागाने ती तरातरा चालत ताटात जाऊन बसली. मग काय झालं बघा, खीर थंड झाली, वाटीत बसून आली. खीर थंड झाली आणि वाटीत बसून आली. आणि मग लाडे लाडे खीर मग पुरीजवळ गेली. मग पुरीला समजवण्यासाठी खीर कौतुकाने पुरीजवळ गेली. ती काय म्हणाली, पुरीताई पुरीताई बघ जरा इकडे. अगं पुरीताई, जरा इकडे बघ. माझे म्हणणे ऐक गडे, जरा माझे म्हणणे तर ऐक. मी काय सांगते ते तरी ऐक. पण 4 शब्द ऐकेल तर पुरी ती कसली. तर काही झालं तरी पुरीने खिरीचं म्हणणं ऐकलं नाही. 4 शब्दसुद्धा ऐकून घेणे तिला मंजूर नव्हते. तिकडून ताई आली, तिने युक्ती केली. तिकडून अचानक ताई आली आणि तिला सगळी गोष्ट समजली. आणि मग तिने एक युक्ती केली. खिरीची आणि पुरीची खूप गट्टी झाली आणि ती युक्ती सफल झाली आणि खिरीची व पुरीची खूप मैत्री जमली. आणि तेव्हापासूनच त्यांची जोडी पक्की होऊन बसली. तेव्हापासूनच खीर आणि पुरी यांची जोडी पक्की होऊन बसली. आणि त्यानंतर कधीही पुरी खिरीवर रुसली नाही. तेव्हापासून त्यांची जोडी पक्की होऊन बसली. कढईतील पुरी मग कधी नाही रुसली. कढईतील पुरी मग कधी नाही रुसली. बघा, अतिशय छान अशी सुंदर कविता आहे. की एक कल्पना केली आहे आपली. खीर आणि पुरीची मैत्री कशी तुटली आणि परत कशी काय त्यांची पुन्हा गट्टी जमली. तर तुम्ही अर्थ हा सगळा समजून घ्यायचा आहे. आणि जो स्वाध्याय दिला आहे पान 43वर, तो काय करायचा आहे, तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर काही त्यात शंका आली तर तुम्हाला मी सांगेल. अगदी सोप्या पद्धतीने आहे. कोणते लिहा आहे, ताईंनी कुठली युक्ती केली आहे जेवणात, तुम्हाला कोणत्या पदार्थाची जोडी आवडते, असे अगदी सोपे प्रश्न आहेत. तुम्ही स्वतः आधी सोडवण्याचा प्रयत्न करा. जर नाही तुम्हाला जमले तर मी नक्कीच तेथे तुम्हाला मार्गदर्शन करेल. लक्षात आलं सर्वांच्या? धन्यवाद.